नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मुंबई पुणे महामार्गावरील एक भयंकर रात्र. कथेचे मूळ नाव आहे टेलिफोन, एक जीवघेणा कॉल. कथेचे लेखक आहेत कुमार. कथेला आता सुरुवात करू. डॉक्टर, डॉक्टर काहीतरी करा. हा हा आवाज माझा जीव घेईल डॉक्टर. सोहम थोडा चिडून आणि घाबरत म्हणाला. हे पहा सोहम, तुम्ही पहिले शांत व्हा आणि हे पाणी घ्या. डॉक्टर लाड यांनी सोहमला बसवलं आणि पाणी दिलं. सोहमने ते पाणी घटाघट पीत पाण्याने भरलेला ग्लास आपल्या गळ्याखाली रिकामा करून तो टेबलावर ठेवला. सोहमचा चेहरा घामाने पूर्ण भिजला होता. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं की कितीतरी दिवस तो घरातून बाहेरच पडलेला नाही. विस्कटलेले केस, वाढलेली दाढी, अंगावरचे चुरगळलेले कपडे, लाल डोळे आणि त्याच्या खाली काळी वर्तुळ. लाड यांनी त्याचे निरीक्षण केले. सोहम सोबत एक तरुण सुद्धा आला होता, जो त्याच्याच वयाचा होता. नमस्कार डॉक्टर, माझं नाव कमलेश. मी सोहमचा मित्र आहे. डॉक्टर, सोहमला काहीतरी झालंय, पण नक्की काय झालंय ते कळत नाहीये, असे बोलून त्याने एक नजर सोहमकडे टाकली. तर सोहम आपल्या आजूबाजूला काहीतरी शोधत होता. ठीक आहे, पण म्हणजे नक्की काय झालंय? डॉक्टर लाड यांनी सोहमकडे पाहत विचारलं. नक्की काय झालंय हे तर मला सुद्धा नीट माहीत नाही, पण 10 दिवस तो कामावर आला नाही, म्हणून मी त्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा मला दिसलं की त्याचं घर अस्ताव्यस्त पडलं होतं आणि सोहम एका कोपऱ्यात आपले हात पाय पोटाशी घेऊन बसला होता. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता. मी जेव्हा त्याच्या घरी पोहोचलो आणि आत गेलो तेव्हा आधी मला असं वाटलं की इथे चोरी तरी झाली आहे किंवा इकडे भूकंप तरी येऊन गेला आहे, अशी त्याच्या घराची अवस्था होती. घरातील कोणतीच वस्तू जागेवर नव्हती. घरभर पसारा होता आणि सोहम त्या पसाऱ्याकडे पाहत बसला होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं, सोहम, अरे काय रे, काय अवस्था करून ठेवलीयस घराची आणि असा इकडे का बसलायस एकटा? तसे सोहमने माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाला, तुला आवाज येतो आहे का ऐकू? आवाज? कसला आवाज? अरे काय झालंय नक्की सांगणार आहेस का? मी त्याला विचारलं. त्यावर तो, नीट ऐक, तुला फोनच्या बेलचा आवाज ऐकू येईल, असे म्हणाला. काही वेळाने तो जागेवरून उठला आणि कान देऊन आजूबाजूचा कानोसा घेऊ लागला. काही सेकंद गेले असतील नसतील तसे तो धावत बेडरूमच्या दिशेनं गेला आणि कपाट उघडून त्यामध्ये काहीतरी शोधू लागला. मी त्याला विचारलं, अरे सोहम, काय झालं? तू काय शोधतोयस? पण त्याने मी जे विचारत होतो त्याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही आणि तो पुन्हा कपाटात काहीतरी शोधू लागला. मी त्याच्या हाताला धरून त्याला ओढलं आणि दंडाला धरून त्याला हलवत पुन्हा विचारलं, सोहम, इथे नक्की काय झालंय? काही सांगणार आहेस का? काय शोधतोयस तू? सोहमने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि निर्विकार चेहऱ्याने फक्त एकच शब्द तो बोलला, फोन. मला तो काय बोलत होता काहीच समजलं नाही. मी आलो तेव्हा त्याचा फोन तर हॉलमध्येच होता. अरे तुझा फोन तर हॉलमध्ये आहे, मग तू इकडे का शोधतोयस? मी त्याला विचारलं. त्यावर तो, तिचा फोन, असे थंड आवाजात म्हणाला. मला काही समजलं नाही की तो कोणाविषयी बोलतोय, म्हणून मी त्याला विचारलं, तिचा फोन म्हणजे ही ती कोण आहे? त्यावर त्याने मला उत्तर दिलं, ती आहे, ती मला नाही सोडणार.
ती मला नाही सोडणार, असे म्हणत तो अचानक रडू लागला. अरे पण कोण आहे ती? कोणाबद्दल बोलतोयस तू? मला काहीतरी समजेल असं बोल, मी चिडून त्याला विचारलं. तसे तो शांत झाला आणि म्हणाला, नाही, कोणी नाही ती. हे बघ सोहम, नक्की काय घडलं आहे ते सांग, मी त्याला म्हणालो. त्यावर तो, नाही, काही नाही, जा तू जा, मला एकटं राहायचंय, असे आजूबाजूला पाहत म्हणाला. मला असं जाणवलं की त्याची नजर काहीतरी शोधत आहे. मला त्याची खूप काळजी वाटत होती. सोहम, नक्की काय झालंय? मी तुझा मित्र आहे. काही झालं असेल तर आपण त्यातून मार्ग काढू, मी काळजीनं त्याला म्हणालो. हा, नाही, काही नाही, जा तू जा, मी ठीक आहे, जा. इतके बोलून सोहमने जवळजवळ धक्के मारतच मला घराच्या बाहेर काढलं. त्यानंतर डॉक्टर आज त्याने मला फोन केला आणि तो आत्ता जे बोलत आहे तेच तेव्हा सुद्धा बोलत होता. माझ्या मते त्याला असं वाटतंय की कोणीतरी त्याचा जीव घेणार आहे, पण ते नक्की कोण आहे हे सांगायला तो तयार नाहीये. अजून एक गोष्ट डॉक्टर, मोबाईलला तो खूप घाबरतोय. मला हा काहीतरी मानसिक त्रासाचा किंवा खूप मोठा मानसिक धक्का बसला असल्याचा प्रकार जाणवला आणि म्हणून मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो. नक्की काय झालं असेल डॉक्टर? कमलेशनं विचारलं. नक्की काय झालं असेल हे आत्ताच नाही सांगू शकत, पण मी काही गोळ्या देतो ज्याने त्याला झोप येईल आणि त्याचा मेंदू शांत राहील. हा असे का वागतोय, असे का बोलतोय ह्याचा अंदाज आत्ता लगेच लावता येणार नाही. एक काम करा, 2 दिवसांनी ह्यांना घेऊन पुन्हा या, म्हणजे आपण ह्याच्या सोबत सिटिंग सुरू करू आणि मग पाहू त्यात काही सापडतं का. डॉक्टर लाड म्हणाले. ठीक आहे, आभारी आहे डॉक्टर. इतके बोलून कमलेश उठला आणि त्याने सोहमला सुद्धा उठवलं. तेवढ्यात डॉक्टरांच्या टेबलावरील फोन वाजला. त्या फोनचा आवाज ऐकून सोहम अचानक पिसाळला आणि त्याने डॉक्टरांच्या वाजणाऱ्या फोनवर झडप घातली. त्याचा असा आक्रमक पवित्रा पाहून डॉक्टर लाड सुद्धा मागे झाले. सोहमने तो फोन घेतला आणि जमिनीवर टाकून दिला आणि त्याच्याकडे पाहत तो जोर जोरात ओरडू लागला. आलीस का इकडे पण तू? हे बघ, तुला वाटत असेल की मी तुला घाबरतो, पण असं काहीही नाहीये, समजलं ना? असे काहीच नाहीये. हात जोडतो तुझ्या पुढे, माझा पिछा सोड, निघून जा माझ्या जीवनातून, रडत सोहम म्हणाला. अचानक झालेला तो घटनाक्रम पाहून कमलेश आणि डॉक्टर दोघेही अवाक झाले. कमलेशने त्याला कसे तरी बाहेर नेले. सोहम, काय झालंय तुला? तू असा का वागतोयस? कमलेश त्याला गाडीत बसवत म्हणाला. मला कुठे काय झालंय? आणि मी कुठे काय विचित्र वागलो? मला काहीच नाही झालेलं, सोहम म्हणाला. तसे पुन्हा एक फोन वाजल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्या फोनची एक वेगळीच धून त्याला ऐकू येत होती. ती एकदम मंद होती आणि ती ऐकली की ऐकतच राहावी अशी होती. आणि मध्येच एक आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज असा होता जसे की कोणी फोनवर बोलत आहे. तुझ्याकडे आता जास्त दिवस उरलेले नाहीत. तुझं काम लवकरात लवकर उरक, नाहीतर काय? नाहीतर काय? तू माझा जीव घेणार का? मी घाबरत नाही तुला, हवं ते कर, सोहम आजूबाजूला पाहून चिडून म्हणाला. सोहम, अरे काय झालं? क्षणात नीट, क्षणात असा वेड्यासारखा का वागतो आहेस तू? आणि असं हवेतच कोणाशी बोलतोयस तू? कोण जीव घेणार आहे तुझा? अरे काहीतरी सांग, कमलेशने विचारलं. तसे झटका बसल्यासारखा सोहम कमलेशकडे पाहू लागला. नाही, काही नाही, मला घरी घेऊन चल, सोहम म्हणाला. त्यानंतर पूर्ण प्रवासात सोहम शांत होता. काहीच वेळात
ते सोहमच्या घराजवळ येऊन पोचले. बस बस, इकडे बाहेर उभी कर गेटच्या. चल, मी निघतो, मला घर आवरायचंय, आपण नंतर भेटू. इतके बोलून सोहम गेटच्या आत गेला आणि गेट लावून घेतलं. ह्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे, कमलेशच्या मनात विचार चमकून गेला. तो गेल्यावर कमलेशने गाडी सुरू केली आणि तो सुद्धा तिथून निघून गेला. सोहम त्याच्या फ्लॅटवर आला. सोहमचा फ्लॅट 17व्या मजल्यावर होता. घरात प्रवेश करून त्याने दार लावून घेतलं आणि सोफ्यावर डोक्याला हात लावून तो बसला. ह्यातून आता माझी सुटका होणार नाही. हे जे काही माझ्या जीवनात घडतंय ते सर्व मला वेडं करू न सोडणार, सोहम स्वतःशीच बोलला आणि जागेवरून उठला. समोरच एक लाकडी कपाट होतं. त्या लाकडी कपाटातील 1-2 कप्पे त्याने उघडले, पण त्यात त्याला जे हवं होतं ते मिळालं नाही. तसे त्याने अजून 2 कप्पे उघडले आणि त्यातील एका कप्प्यात त्याला जे हवं होतं ते मिळालं. त्यानं एक नोटपॅड आणि एक पेन त्या कपाटातून काढलं आणि तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला आणि त्याने त्या नोटपॅडमध्ये लिहायला सुरुवात केली. मला वाटत नाही की ती मला आता जगू देईल. तिला माझा मृत्यू पाहायचाच आहे आणि कदाचित तेच माझ्या नशिबात आहे. हे सर्व माझ्या मरणाने थांबणार असेल तर त्यासाठी मी मरायला तयार आहे. पण त्याआधी ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मला माहीत आहे जेव्हा मी लिहिलेलं हे पत्र तुम्हाला मिळेल त्यावेळी कदाचित मी ह्या जगात नसेल. पण हे सत्य तुमच्यापर्यंत जर पोहोचलं नाही तर कदाचित माझ्या मृत्यूनंतर सुद्धा माझा आत्मा ती कधीही मुक्त होऊ देणार नाही. ही घटना आजपासून साधारण 1 महिन्यापूर्वी घडली होती. तेव्हा मी ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. एक मीटिंग होती जिला मला हजर राहावं लागणार होतं. तो जुलैचा महिना होता. ते पावसाचे दिवस होते, म्हणून मी घरातून लवकर निघालो होतो. मीटिंग संपल्यावर ज्या पार्टी बरोबर मीटिंग होती त्यांनी एक छोटी पार्टी देखील ठेवली होती आणि त्या पार्टीला थांबण्याचा त्यांनी मला आग्रह केला. अर्थातच ते आमचे क्लायंट असल्याने मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. त्यांच्या आग्रहास्तव मी तिकडे थांबलो. पण जास्त वेळ मला थांबता येणार नाही ह्याची कल्पना मी त्यांना दिली. पार्टी रंगात आली होती. दारू, जेवण, गप्पा ह्या सगळ्यात रात्रीचा 1 कधी वाजला हे मला समजलं देखील नाही. दारूचा अंमल माझ्या डोळ्यांवर होता, पण काहीही करून मला मुंबई गाठणं गरजेचं होतं. मी सर्वांचा निरोप घेतला आणि थोडे अडखळतच माझ्या गाडीजवळ पोचलो. दरवाजा उघडून मी गाडीमध्ये बसलो. पावसाला हलकी हलकी सुरुवात झाली होती. गाडीमध्ये थोडा वेळ बसून मी माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि स्वतःला थोडे फ्रेश करून घेतले आणि काहीच वेळात मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. गाडीचा वेग मी जमेल तेवढा कमी ठेवला. पूर्ण शहर रात्रीच्या गाढ झोपेत होतं. रस्त्यावर 1-2 वाहनं सोडली तर पूर्ण रस्ता मोकळा होता. हळूहळू शहर मागे पडू लागलं आणि मी महामार्गावर आलो. पावसाचा जोर आता हलका हलका वाढला होता. गाडी संथ गतीने जात होती आणि झोप येऊ नये म्हणून गाडीत मी जुनी गाणी मंद आवाजात लावली होती. महामार्गावर सुद्धा गाड्यांची वर्दळ पाऊस असल्याने कमीच होती. माझ्या बाजूने काही गाड्या वेगानं आवाज करत निघून जात होत्या. महामार्गावर डाव्या बाजूला थोडे दूरवर एके ठिकाणी मला खूप सारे दिवे दिसून आले. दिव्याने ती जागा उजळून निघाली होती. जसजसे मी त्या जागेच्या जवळ आलो तसे मला समजलं की ते एक फूड कोर्ट होते
जिकडे काही तुरळक गाड्या थांबल्या होत्या. त्या गाडीतील लोक चहा, नाश्ता किंवा फ्रेश होण्यासाठी थांबले होते. मला सुद्धा वाटत होतं की इथे उतरावं आणि एक कॉफी घ्यावी, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. मी काही अंतर पार केलं असेल नसेल तसे हातात बॅग आणि छत्री घेतलेली एक मुलगी मला तिकडे चालताना दिसली. माझ्या गाडीचा आवाज ऐकून ती मागे वळाली आणि आपल्या उजव्या हाताची मूठ बांधून फक्त अंगठा बाहेर काढून शहराच्या दिशेने दाखवत ती हात हलवू लागली. तिला लिफ्ट हवी आहे हे मी जाणले, पण एवढ्या पावसात ही तरुणी एकटी? ह्यात काही दगा तर नसेल ना, असा विचार करून मी गाडी थोडी पुढे नेली आणि काही अंतरावर उभी करून गाडीचे दिवे बंद केले. कारच्या साइड मिररमधून मी तिला पाहत होतो. ती तरुणी फोन कानाला लावून काहीतरी बोलत होती. मला समजलं, हा दगा नाही तर खरंच तिला मदत हवी आहे. मी गाडी मागे घेतली आणि तिच्या जवळ पोचलो. पावसाचा जोर आता वाढला होता. गाडीच्या टपावर वेगाने कोसळणाऱ्या त्या पावसाच्या आवाजात काही ऐकायला येईल असं वाटत नव्हतं. तरी सुद्धा मी काच खाली केली आणि थोडे पुढे झुकून तिला काय झालं म्हणून विचारलं. मला मुंबईला जायचंय. तुम्ही जर मुंबईला निघाला असाल तर मला सोडाल का प्लीज? मुंबईला खूप महत्वाचं काम आहे माझं, ती मुलगी म्हणाली. तसे मी दरवाजा उघडून तिला आत येण्याचा इशारा केला. तिने आपले सामान मागच्या डिकीमध्ये ठेवले आणि ती पुढे माझ्या शेजारी येऊन बसली. छत्री असून सुद्धा पावसाने ती भिजली होती. माफ करा हा, म्हणजे मी ओली झाली आहे आणि त्यामुळे तुमची गाडी सुद्धा ओली झाली, ती अपराधी भावनेनं मला म्हणाली. अहो ठीक आहे, काही हरकत नाही. तशी पण उद्या मी गाडी वॉशला देणार आहे, मी म्हणालो. अच्छा, मी मुस्कान. आणि तुम्ही? तिने हात पुढे करत विचारलं. मी सोहम, मी तिच्या हातात हात देत म्हणालो. तुम्ही इकडेच कुठे राहता का? मी कधी समोर तर कधी तिच्याकडे पाहत विचारलं. नाही, मी जयपूरची आहे. इकडे पुण्यात कॉलेजला शिकते आणि उद्या घरी जाणार आहे. मुंबईवरून उद्या सकाळी 10 वाजताची माझी गाडी आहे. मी इथपर्यंत एका खासगी गाडीने आले होते, पण ती गाडी वाटेतच बंद पडली. तसे मी चालत चालत इथपर्यंत आले. कुठली बस किंवा कुठली गाडी मिळते का ते बघत होते. मी खूप वेळ वाट पाहत आहे, पण मुंबईला जायला इकडे मला एकही बस किंवा कुठलीच गाडी मिळाली नाही, म्हणून मी लिफ्ट मागत होते, मुस्कान म्हणाली. मुस्कान 20-22 वर्षांची, रंगानं सावळी, उंची असेल जेमतेम 5 फूट 4 इंच. तिचे ओले केस ती हाताने सुकवत होती. तिने एक डार्क निळ्या रंगाचा वनपीस घातला होता, जो गुडघ्यापर्यंत होता. ओल्या कपड्यांमध्ये तिचे शरीर अधिक उठावदार दिसत होते. माझी चोरटी नजर तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरून फिरत होती. माझ्यामध्ये वासनेचा एक दानव जागा होत होता. त्याला रोखण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत होतो. डोक्यात दारूचा अंमल आणि समोर ही मादक तरुणी. माझी नजर आणि नियत दोन्ही बदललं. माझ्या मनात तिचा उपभोग घेण्याची तीव्र इच्छा दाटून आली. काहीही करून तिला भोगून मला माझ्यातील आग शांत करायची होती. ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. आता आम्ही खंडाळ्याच्या जवळ पोचलो होतो. तसे मी गाडी आता महामार्गावरून दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ लागलो. अंधार आणि फोनवर बोलत असल्याने तिला आपण नक्की कुठे जातो आहे ह्याची काहीही कल्पना आली नव्हती. गाडी आता एका सुनसान आणि झाडीने वेढलेल्या जागी येऊन पोचली. मी आजूबाजूला पाहिलं, दूर दूर पर्यंत काहीच नव्हतं. मी गाडी बंद केली आणि तिच्याकडे पाहू लागलो. माझी नजर तिला समजली नसावी. मैं आपको बाद में कॉल करती हूं,
इतके बोलून तिने फोन ठेवून दिला. बाहेर पावसानं जोर धरला होता. आजूबाजूला नीरव शांतता पसरली होती. काय झालं? गाडी इकडे का थांबवली? तिने थोडे घाबरतच विचारलं. ते हे मला वॉशरूमला जायचंय म्हणून. असे म्हणून मी घाबरत उतरलो आणि गाडीतून बाहेर आलो. बाहेर पाऊस आणि रातकड्यांचा संमिश्र आवाज येत होता. आजूबाजूला बेडकं आपल्या सुरात गात होती. माझ्या मनाने खूप प्रतिकार केला, पण सर्व व्यर्थ गेलं. दारू आणि वासनेनं मला सैतान केलं होतं. मी पुन्हा गाडीमध्ये गेलो, दार लावून लॉक केलं आणि तिच्याकडे पाहिलं. ती मोबाईलवर खेळत होती. मी तो तिच्या हातातून घेतला आणि मागे फेकून दिला. तिला काही समजायच्या आत मी हाताने तिचे कपडे फाडले आणि तिचे ते सौंदर्य पाहून माझी वासना अजूनच बळावली. आणि माझ्या हातून जे व्हायला नको होतं तेच झालं. सर्व झाल्यावर जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मला समजलं की माझ्या हातून किती मोठा गुन्हा घडला आहे. ती रडत होती, मला मारत होती, पण मला काय करावं काहीच समजत नव्हतं. हे काय केलं तू? माझं आयुष्य बर्बाद केलंस. मी सोडणार नाही तुला. मी पोलिसात जाईन आणि तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेन. तू वाचू शकणार नाहीस. रडत रडत ती बोलत होती. पोलिसांचे नाव ऐकताच माझे धाबे दणाणले. आता माझं काही खरं नाही. मला येऊन पोलीस पकडून नेणार आणि जेलमध्ये जावं लागणार. माझं करिअर संपणार. नाही नाही, मी असं काही होऊ देणार नाही. इकडे मला कोणीही हिच्या सोबत पाहिलेलं नाही ना. ती इकडे राहते. हिचा काटा काढला तर? असे असंख्य विचार माझ्या मनात सुरू होते. तसे तिने मागे पडलेला फोन घेतला आणि ती कोणाला तरी फोन लावायला लागली. तसे मी पुन्हा तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. हे बघ, हे सर्व माझ्याकडून चुकीनं झालं आहे. मी हे सर्व मुद्दामून नाही केलं. प्लीज ह्याविषयी कोणाला काही बोलू नकोस. तुला हवे तेवढे पैसे देईन मी घाबरत म्हणालो. मला तुझे पैसे नकोयत. तुझ्यासारख्या नराधमाला जगायचा अधिकार नाही. असे त्वेषाने बोलून तिने पुन्हा माझ्या हातून फोन हिसकावून घेतला आणि ती नंबर फिरवू लागली. तिची ती कृत्ये पाहून माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी माझे दोन्ही पंजे तिच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली. माझी तक्रार करणार का? माझं करिअर खराब करणार का? तुला नाही सोडणार. इतके बोलून मी तिचा गळा दाबायला सुरुवात केली. तसे ती तडफडू लागली, हात पाय मारू लागली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. काहीच वेळात तिची हालचाल मंदावली आणि हळूहळू बंद झाली. माझ्याकडून त्या रात्री 2 गुन्हे घडले होते. घाबरून माझ्या शरीराला आता कंप सुटला होता. घामानं मी भिजलो होतो. माझ्या बाजूला मुस्कानचं प्रेत पडलं होतं. तीच मुस्कान जी आत्तापर्यंत हसत होती, बोलत होती, पण आता ती निश्चित पडून होती. भीतीनं मला काय करावं काही सुचत नव्हतं. मी गाडी मागं घेतली आणि निघालो. मला त्या प्रेताची विल्हेवाट लावायची होती. पुणे मुंबई हा माझा प्रवास बरेच वेळा झाला असल्यानं मला खोल दरी कुठे आहे ती जागा माहीत होती. ते प्रेत मी दरीमध्ये टाकून द्यायचं ठरवलं आणि गाडी खोल दरीच्या दिशेनं घेऊन निघालो. अंधारात मी गाडी चालवत तिच्याकडे पाहत होतो. तिचे अर्धनग्न प्रेत बाजूला पडून होतं. सताड उघडे डोळे वरती पाहत होते. अचानक समोर एक खड्डा आला आणि त्याला चुकवताना गाडी थोडी कलली. मी शेजारी पाहिलं तर तिचा चेहरा माझ्या दिशेनं झाला होता आणि तिचे डोळे आता मला पाहत होते. काही सेकंदासाठी मी दचकलोच, पण मी लगेच स्वतःला सावरलं. ती कधीच मेली होती.
5 मिनिटांनी मी दरीच्या जवळ येऊन पोहोचलो. गाडी दरीच्या बाजूला लावली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. आजूबाजूला कानोसा घेतला. दूर दूर पर्यंत तिकडे कोणीच नव्हतं. मी तिच्या बाजूचा दरवाजा उघडला. तिचं ते अर्धनग्न शरीर पाहून माझ्याकडून किती मोठा गुन्हा झाला आहे ह्याची कल्पना मला येत होती. हळूहळू तिचं ते प्रेत मी बाहेर काढलं. मी पुन्हा आजूबाजूला नजर टाकली, पण तिकडे कोणीच नव्हतं. तिचे प्रेत ओढत ओढत मी दरीच्या काठावर नेलं आणि तिच्या प्रेताला धक्का दिला. दरी खोल होती. हवेचा घुमणारा आवाज कानावर पडत होता. मी गाडीकडे वळालो आणि तिची कपडे असलेली बॅग सुद्धा दरीमध्ये झोकून दिली. एक काम तर झालं होतं. खून करून तो मी पचवला होता. माझ्या श्वासाला गती आली होती. एक बलात्कार आणि एक खून करून मी बसलो होतो. मला माझाच प्रचंड राग आला होता. मी गाडी सुरू केली आणि वेगानं तिकडून निघालो. काहीच वेळात मी घरी आलो. इतका भयंकर गुन्हा माझ्या हातून झाल्यानं अर्थातच मला झोप लागली नाही. मी बाकीची रात्र सोफ्यावर बसून विचार करण्यात घालवली. हे सर्व दारू आणि वासनेनं झालं होतं. स्वतःला मी नियंत्रित ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केला होता, पण दारू आणि वासना माझ्यावर हावी झाले आणि न कळत माझ्याकडून तो गुन्हा घडला होता. आता जे झालं ते झालं होतं. ती जयपूरची असल्यानं इकडे तिला ओळखणारे खूप कमी होते असा माझा अंदाज झाला आणि ती काल माझ्यासोबत होती हे कोणाला माहीत सुद्धा नव्हतं. ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी मी गाडी धुवायला दिली आणि ऑफिसकडे जायला निघालो. मी ऑफिसमध्ये पोहोचलो, पण ऑफिसमध्ये माझे मन कशातच लागत नव्हतं. माझा उतरलेला चेहरा पाहून सर्वांना वाटलं की मीटिंग वाईट झाली असावी, पण जेव्हा मी त्यांना मीटिंग यशस्वी झाल्याचं सांगितलं तेव्हा सर्वांचे चेहरे खुलून आले. मी सुद्धा खोटं खोटं आनंदी असल्याचं दाखवलं आणि माझ्या केबिनमध्ये गेलो. काम करताना सतत तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. माझं लक्ष कशातच लागत नव्हतं. काय करावं काही सुचत नव्हतं. मी खुर्चीत मागे टेकून बसलो आणि मान खुर्चीच्या वरच्या भागावर ठेवून डोळे बंद केले. तेवढ्यात माझ्या डेस्कवरचा फोन वाजला. मी फोन उचलला तर फोन ऑफिसच्या स्वागत कक्षावरून होता. हॅलो सर, तुमच्यासाठी फोन आहे, पलीकडून आवाज आला. कोण आहे? काही महत्वाचं नसेल तर नंतर करतो सांग, मी थोडा चिडून म्हणालो. महत्वाचं आहे सर. काल रात्री तुम्ही जे काही केलं ते आम्हाला माहित आहे सर. तुम्ही त्या पोरीला मारायला नको होतं सर. तिच्यावर तुम्ही हात टाकला. शोभतं का तुम्हाला हे? पलीकडून एक जाडा भरडा आवाज आला आणि त्या आवाजानं मी विजेसारखा उठून उभा राहिलो, कारण तो आवाज मी आधी सुद्धा ऐकला होता. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, मी घाबरून विचारलं, पण पलीकडून फक्त हसण्याचा आवाज येत होता. काय सर, नाव पण विसरला तेवढ्यात? कालच तर सांगितलं होतं ना, मुस्कान. पुन्हा तोच भसाडा आवाज फोनमधून आला आणि हसण्याचा आवाज देखील येऊ लागला. हॅलो हॅलो असे ओरडून मी फोन कट केला आणि धावतच स्वागत कक्षाकडे गेलो आणि पाहिलं तर तिकडे नेहमीचीच तरुणी बसली होती. इकडून माझ्या केबिनमध्ये कोणी कॉल केला होता? मी विचारलं. कॉल? नाही, कोणी कॉल नाही केला. उलट माझाच कॉल चालू होता जो मी आत्ता ठेवला. ते किशोर सर त्यांच्या लखनौ क्लायंटच्या सोबत कॉन्फरन्समध्ये बोलत होते आणि तोच कॉल मी जोडला होता. काय झालं सर? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही एवढे पळत आलात आणि तुम्हाला घाम पण येतोय. सर्व ठीक आहे ना? की एक खून पचवता येत नाहीये तुम्हाला?
अचानक त्या तरुणीचा आवाज बदलला आणि ती शेवटचे वाक्य एका वेगळ्या आवाजात बोलली. काय काय म्हणालीस तू आत्ता? खून? मी कोणाचा खून केला? हा, सांग ना, कोणाचा केला? मी चिडून त्या तरुणीवर बरसलो. खून? पण सर, मी काहीच बोलले नाही. तुम्ही कशाला खून कराल? ती तरुणी घाबरून म्हणाली. नाही, तुला वाटतंय ना मी खून केला? मघाशी पण माझ्या केबिनमध्ये तू कॉल केला होतास ना, बोल ना. मी चिडून तिला म्हणालो. तसे सर्व ऑफिस तिथे जमा झालं. ती तरुणी रडू लागली होती. सोहम, अरे काय झालं? असं ओरडतोयस का? कमलेशनं मला विचारलं. अरे, हिने मला फोन केला आणि मला म्हणाली की मी कोणाचा खून केलाय. म्हणजे मी काय खुनी आहे का? मी चिडून तिच्याकडे पाहत म्हणालो. अरे सोहम, ती तुला कसा फोन करेल? ती माझ्या सोबत होती कॉन्फरन्स कॉलवर. किशोर पुढे येत म्हणाला. मग मला कोणाचा फोन आला होता? मी स्वतःशीच म्हणत विचार करत उभा होतो. सोहम, तिची माफी माग आणि घरी जा. कदाचित कालच्या प्रवासामुळे तुला क्षीण आला असेल. तू घरी जा आणि आराम कर, कमलेश मला म्हणाला. हे बघ, मला माफ कर. मी तुझ्यावर आरोप केला. मी नम्रपणे त्या मुलीला म्हणालो. तू गुन्हा केला आहेस मला मारून. तोच आवाज पुन्हा माझ्या कानात घुमला. मी घाबरलो आणि पुन्हा त्या मुलीकडे पाहिलं तर त्या तरुणीच्या जागी आता मला मुस्कानचा चेहरा दिसू लागला होता. मी अडखळत 2 पावलं मागे झालो. सोहम, अरे काय होतंय काय तुला? कमलेशनं मला विचारलं. हा, काही नाही, मी ठीक आहे, मी घरी जातो. इतके बोलून मी ऑफिसमधून काढता पाय घेतला. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मी नंबर पाहिला तर तो गॅरेजवाल्याचा होता. मी कॉल उचलला. हॅलो साहेब, तुमची गाडी तयार आहे. आणि सर्व पुरावे सुद्धा नष्ट झालेत. पलीकडून 2 आवाज येत होते. एक गॅरेजवाल्याचा आणि दुसरा अजून कोणाचा तरी आवाज येत होता. दुसरा आवाज जाडा भरडा होता. कोण बोलतंय? कसले पुरावे? हे काय चालू आहे? मी प्रतिप्रश्न केला. हॅलो, अहो साहेब, मी गॅरेजवाला बोलतोय. गाडी धुवायला दिली होतीत ना तुम्ही, ती साफ झाली आहे, ती घेऊन जा. आणि अजून एक गोष्ट, तिकडे त्या रात्री तुला कोणी पाहिलं सुद्धा नाहीये. पुन्हा त्याच्या सोबत तोच जाडा भरडा आवाज आला. मी समजून गेलो की जे ऑफिसमध्ये घडलं होतं तेच आता इकडे सुद्धा घडत होतं. काहीच वेळात मी टॅक्सीने त्या गॅरेजवर पोहोचलो आणि काही न बोलता गॅरेजवाल्याचे पैसे चुकते करून गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो. मी तिथून निघणार इतक्यात तो गॅरेजवाला माझ्या गाडीजवळ आला. साहेब, गाडीसोबत हा फोन सापडला आहे, तो म्हणाला. त्याने माझ्या हातात एक फोन दिला आणि तो फोन पाहून भीतीने माझे डोळे सफेद झाले. तो फोन मुस्कानचा होता. मी तो फोन निरखून पाहिला आणि त्या दिवशीचा सर्व प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून गेला. तो फोन बंदच होता. काहीच वेळात मी घरी आलो आणि तो फोन कपाटामध्ये ठेवून दिला. माझ्या डोक्यातून मनातून ती घडलेली भयंकर घटना अजून जात नव्हती. सतत तिचा चेहरा मला समोर दिसत होता. मी बेडवर पडून होतो. अचानक एक सुमधुर संगीत मला ऐकू येऊ लागलं. ती कोणत्या तरी गाण्याची धून होती. मी बेडवरून उठलो आणि त्या आवाजाचा शोध घेऊ लागलो. तो आवाज माझ्या कपाटातून येत होता. थरथरत्या हातानं मी कपाट उघडलं आणि समोर मी जे पाहिलं त्याने मी 2 पावलं मागे गेलो. तो फोन वाजत होता आणि त्यावर नाव लिहून येत होतं, मुस्कान कॉलिंग. घाबरतच मी तो फोन उचलला आणि जमिनीवर आपटला आणि त्याचे तुकडे केले आणि तो फेकून दिला. काही तास गेले असतील तसे पुन्हा एकदा तीच रिंग वाजू लागली. आता मात्र भीतीने माझ्या शरीरातून एक थंड कळ माझ्या मस्तकात गेली. मी आवाजाचा मागोवा घेतला तर आवाज पुन्हा कपाटातूनच येत होता. मी कपाट उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून मी अजून घाबरलो. कारण समोर तोच फोन होता आणि त्यावर तेच मुस्कान कॉलिंग असं येत होतं. मी तो फोन घेतला आणि उचलून कानाला लावला.
त्यातून तोच भसाडा आवाज आला, जे घडलं आहे ते लोकांना सांग आणि शिक्षा भोगायला तयार हो. मी तो फोन घेऊन गॅसपाशी गेलो आणि तो फोन मी गॅसवर जाळून टाकला, पण त्यानं सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. काही वेळानं पुन्हा तो नष्ट झालेला फोन वाजायला लागला. मी त्या फोनची जागा बदलून पाहिली, फोन पाण्यात फेकून पाहिला, पण कसलाच उपयोग होत नव्हता. हळूहळू तिचा आवाज मला घरभर ऐकू येऊ लागला. आंघोळ करताना, जेवताना सर्व ठिकाणी तिचे हसू आणि तिचा आवाज आणि त्या फोनची रिंगटोन ऐकू येत होती. मात्र आता हे सर्व मला सहन होत नाहीये. मी थकलो आहे आता आणि मला जेलमध्ये जायचं नाहीये, म्हणून मी हा रस्ता निवडत आहे. माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागणार आहे. मी माझी जीवन यात्रा संपवत आहे. मुस्कान सोबत जे झालं ते अपघातानं झालं. तिला मी मुद्दाम मारलं नाही. जमलं तर मला माफ करा. इतके लिहून सोहमने ते पत्र टेबलावर ठेवलं आणि शांत पावलाने चालत तो बाल्कनीमध्ये आला. मागे त्याला त्याच फोनची रिंग, तेच हसू आणि तिचा आवाज ऐकू येत होता. मारुडी आणि संपून टाक स्वतःला. मारुडी, जसे मला मारून फेकलं. मारुडी, अशी वाक्ये त्याला मागून ऐकू येत होती. सोहम रेलिंगवर उभा राहिला आणि 17व्या मजल्यावरून त्याने खाली उडी मारली. वरती त्याच्या मागे मुस्कान उभी होती, तशीच अर्धनग्न अवस्थेमध्ये. डोके फुटून त्यातून निघालेले रक्त सुकले होते. एक डोळा फुटला होता. जबडा आणि हातपाय वाकडे झाले होते. बाल्कनीमध्ये उभे राहून ती खाली रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या सोहमला पाहत होती. ती काही वेळ तिथेच थांबली आणि काहीच वेळात ती सुद्धा हवेत विरून गेली. तसे कपाटामध्ये असलेल्या फोनमध्ये एक संदेश आला, गुड बाय. आणि तो फोन सुद्धा बंद झाला, कायमचाच. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद.